गणपती बाप्पा मोरया. चला सार्थक इकडे बघ. सार्थकदार इकडे बघ. सो हाय गाइस, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे डे 2, म्हणजे आज आहे गणपतीचं विसर्जन आपल्या बाप्पाचा. तर आज विसर्जन होईल 3-4 वाजता होतं, म्हणजे 3-4 पण 4:30 पण होतील, 5 पण होतील, कारण पाऊस आहे ना बाहेर जास्त आणि लेट होतो. तर गणपती काय आपला आला, आज गेला, कधी समजलं पण नाही कधी गेला, जाईल म्हणजे कधी जाईल. तर आता मी उठलो आणि आलो आंघोळला इकडं, कपडे वगैरे चेंज केले आणि चाललो. तर आरती आहे, एक आरती घ्यायची. आता 10-11 वाजले असतील समथिंग. तर आरती घेऊ आणि आपण कंटिन्यू करते. म्हणजे कालचा डे 1 ब्लॉग काढला, आज डे 2, असे म्हणजे 7 दिवस पण काढत जाऊ. आता बघू होते. आजचा ब्लॉग अपलोड करायचा आहे मला, डे 1चा ब्लॉग आता अपलोड नाही करतो पण करू अपलोड, आणि बघू पुढे काय होते आज डे 2मध्ये. तर गाईज बघा अख्खा ब्लॉग, अख्खा आजपर्यंत बघा काय होतं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल नवीन असेल तर लवकर जाऊन खाली. सो चला बघू गाईज पर्यंत. काय तो वेदांत पान कापते जेवायला आपल्याला. हे नीट काप एवढूच एवढा मोठा नको कापूस. हा काप इथून, तुला छोटा काढ. तर काय आपल्या आता एक शेवटची आरती गणपतीची. वाजले 4, तर शेवटचे आरती गणपतीचे. मग गणपती निघतील आपले. बाप्पा जाईल लगेच 1.5 दिवसात. आई ग. तर शेवटची आरती घेऊ आपण आता, मग गणपती बघू किती असं निघतात ते. आता जवळजवळ 5 वाजता निघायला ना. 5-5:30. गाईज आपली आरती बरी झाली. तर गणपती आपण काढू आता. 5 वाजले, गणपती काढते. येत ना व्हिडिओ काढ. तर गाईस आता गणपती काढतायत आपले. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाची मोर आपण खालती घेतले इथे. आता काय काय रडतेस काय? थोड्या वेळाने येतील सगळे द्यायला घेतलं प्रसाद द्यायला. प्रसाद नाही, पूजेसाठी. यावर्षी मला गणपती घ्यायला लागणार आहे, कारण का भाईचं पायचं हे. फोटो काढू काय तुम्ही मला साईडला काढतो. तर काय भाईला यायचा गणपती, पण काय आता पाय असा आहे तर त्या कारणामध्ये येता नाही यायला. कसं येऊ शकतो तो? नाही यावर्षी तो येऊ शकत नाही. आता ब्लॉग बघतो ब्लॉग मग आता तू येणारच नाही काय इकडं. चला आपण जाऊ आता. मग काय गणपती बाप्पा मोरया. नीट पडशील नाही, तू मागच्या मागं पडशील. तुला पण सांभाळ. चप्पल नाही तुम्ही. गणपती बाप्पा तू पण येते का दीपुदा? चल. तर गाईज आपण गणपती घेऊन इकडे जुन्या घरी आलो दाखवायला. म्हणजे कसं घरामध्ये असं एक दाखवतो गणपती आपण जुन्या घरी. तर इकडून आता जाऊ. आता गणपती निघाल नाही गावाचा आमच्या. तेव्हा गणपती निघतो बाप्पाकडे बघायला गणपती निघालत का नाही. निघालत लगेच आपण इकडून काढू गणपती. आणि आज यावर्षी म्हणजे भाईला काय येता आला नाही गणपतीला, कारण का पाय म्हणजे त्या चालताच नाहीत. तर पाय म्हणजे एकदम सुजलाय पाय, तर हालचालच नाही पायाची. तर तो घरीच बसलाय, तो येऊ शकत नाही. जाऊ दे मग आपण आता जाऊ. हो येतोय फोटो काढायला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर गाईज बघा आता
सगळे गणपती आलेत. अरे आणि आपला गणपती इथं बसवलाय बाजू. तर काही आरती आता झाली. आता आरती झाली संपूर्ण. तर आता गणपती आपल्याला तिकडं न्यायचे त्या मंदिराकडे. ब्लॉगर तर आता दादा ते बघा. नाही डायरेक्ट नाही डायरेक्ट नाही. देवी जय देवी. गायचं बघा आपण नदीवर आलो. आपल्या ह्याला बोललो पुढे थांब, माझ्यासोबत थांबला नाही, पाठी थांबला. मी आलो गणपती घेऊन हातात. बघ नदीला पाणी बघा आहे पाणी. आणि आपला गणपती इकडे लावलाय आपण, बघ तिथं ठेवलाय. आणि नीट थांबा व्हिडिओ काढते तिथं. ह्याच्याकडे तिथे व्हिडिओ काढायला मी खाली बसते आरतीला. सगळे गणपती दाखवला. बोल बिल गाईज बघा आमचे 1.5 दिवसांचे गणपती. आपला गणपती इथे आणि हे बाकीचे गणपती. सगळ्यात मोठा गणपती बघा गाईज. बघा इथं आपल्या गावातल्या काही सेलिब्रिटी. हे बघा तर काही पाणी बघा नदीला एकदा पाणी. दादा तर गाईज आता पूजा वगैरे झाली आहे आणि आता तर आता आपले गणपती विसर्जनासाठी जाणार आहोत. उपस्थित उभा राहा. खालच्या पायरीवर उभा राहा ना. खालच्या पायरीवर उभा राहा ना. इकडे बघ इकडे बघ म्हणे. इकडे तर बघ. अरे तिथंच उभा राहा जागेवर. बस असा फोटो काढ. फोटो काढ. नीट जा नीट. इकडे ते पाठ इथं हातात. कुणाल घे रे. थांब जरा पाठ दे. पाठ पाठ इथं काढतो पाण्यात. तर गाईज आता सार्थक दादा चाललाय विसर्जनाला. पाटील थांब जरा. गणपती बाप्पा झालं. पाठ काढ खालचा. पाठ दे. पाठ दे. पाठ दे. इकडे बघ कुणाल. कुणाल ए कुणाल. कुणाल ए नीट जा खाली. जास्त लांब जाऊ नको रे. इकडे बघ. इकडे बघ. सार्थक इकडे बघ. सार्थक दा इकडे बघ. आज पुढे नको जाऊ. कोणाली ओ होस ए तर गाईज विसर्जन वगैरे झाला होता. चाललंय
नीट व्हिडिओ काढलात का मला माहिती नाही, याच्याकडे दिलतो मला व्हिडिओ काढायला, कसा काढला तर काय माहिती. कारण मी गणपती घेऊन होतो. अगं रस्ता आमचा कसला खराब आहे, त्यातून मी एवढा आलो चालत इथं एवढा जवळ गणपती घेऊन आता काही चप्पल टोचतंय, चप्पल पण नाही पाहत. चाललं आता घरी, गेला गणपती आपला. आता साईडचे त्यांचे आहेत 7 दिवसाचे, त्यांचे जायचं आरतीला. आता शेवटची आरती एक होईल घरी जाऊन. चला जाऊ घरी. तर काय आता आपण आलो पेनमध्ये, कारण काय काम होतं, म्हणजे भाईचं काम आहे. भाईचं काम म्हणजे भाईच्या पायाला लागलं म्हणून आलो आहे. कारण का डॉक्टर बोललेला MRI काढायला सांगितलं, कारण का ते 2 आठवडे आले, 1-2 आठवडे सूज अजून तशीच आहे तशीच. तर डॉक्टर बोलला MRI काढून घ्या, CT स्कॅन MRI CT स्कॅन काढून घ्या. तर आलो आहे बघा इथे पेनमध्ये. आता घरून यायला आम्हाला जाम टाईम लागला, कारण का रस्ता एवढा खराब आहे ना पेन खोपोलीचा, जाम कंटाळा होतो ड्रायव्हिंगला पण. तर आलं पप्पा मी आणि भाई आलोय. तर बघू भाई आता आतमध्ये गेलाय, MRI काढतोय. काय रिपोर्ट येईल ते बरं उद्या यायला लागेल डॉक्टरकडे, तर उद्या बरं यायला लागेल. तर दाखवू डॉक्टरला, डॉक्टर बघू काय बोलतोय. चला बघू काय होतं आता. पार्टी माझ्या तुझ्याकडून पार्टी 500 डायरेक्ट 500 आला आता हे जे 0 आला लागतं 500. चला चाललो. तर काय आता आम्ही चाललो मॅकडीला, इथून जवळ बस 5 मिनिटं. बाय बाय. आम्हाला लागले भूक आता. वेज काय उडून काय आता जस्ट आलो इथून पेन वरून आणि चाललो होता खायला. हा पप्पू होता. अजून कोण कोण येते? आई येते येते काय? 2-3 जण आहे अजून. तर बघू जाऊ चला. कोण कोण आता? बाबू दादा आहे, मेहदी मावशी, मेहदी ताई काय बोलतो, मेहदी ताई पण दिसत नाही, दीक्षा आहे, भाई इकडे कुठे आहे? परी कुठे गेली? ते परी आहे का सुनीता वरून ड्रायव्हर. चला जाऊ चला पटकन आणि असते जाऊ दे गाडी. गाडीमध्ये 7 1 2 3 4 5 6 सीट झाल्यात. तू बस काय झालो पण आज घरी एवढी नाही. काय खाशील? काय खाशील? पिझ्झा. तू काय खाशील परी? तू काय खाशील? काय खाणार तू पण? पिझ्झा. तू पण पिझ्झा? चला आहे ना पिझ्झा खायला गेलो आपण आता. या ना जेवढं पार्टी ना आज. बाबूची व्हिडिओ जॉबला लागले ना जॉबला. बाबूची व्हिडिओ फोन नवीन फोन घातला, फोन कानाला लागला. इकडे काय जाऊ काय नवीन फोन घेतला आज. बाबूचा नवीन फोन घेतला असता, फोन नुसार कानाला फिरतोस काय? डायरेक्ट शॉप उद्या आज म्हणजे आहे लिमिट. गर्दी एवढी नाही आज. नाही खा काय ते बरं. तरी काय जस्ट मी आता घरी आलो. मला एवढा लेट झाला नाही आता. पुढून खाल्ला वगैरे आणि डायरेक्ट आलो इथे. थोडा बाहेर बसलो, जास्त ब्लॉग काढला ना आज. चार्जिंग पण नव्हती मोबाईलच्या. येऊन चार्जिंग केली पाहिजे आणि मग आता येऊन झोपतो. जाम झोप येते मला, कारण की काल जागलो एवढा, परत आज पण जागरण झाला आहे. आणि आपला गणपती कधी आला कधी गेला समजलंच नाही. मी एवढा आस्ती बोलतो कारण सगळे झोपले आतमध्ये. बाई कुठली वाटतं आई कुठले काय सगळे झोपले आतमध्ये. हे बघा आपलं डेकोरेशन बघा आता कसं खाली खाली वाटतंय का. गणपती कसं खाली खाली वाटत. गणपती बाप्पा गेला तर कसं खाली खाली वाटतं. एकदम घरात एकदम शांत असं वाटतंय. 1.5 दिवसा गणपती कधी येतो जातो काही समजत पण नसा. जाऊ दे आता काय आहे ते आहे. सो याचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जो कोण नवीन असेल त्यांनी हे बघा. आजचा ब्लॉग एवढा होता, जास्त काय होता विसर्जनाचा ब्लॉग होता. तर उद्या बरं आपला ब्लॉग येईल. उद्या कंटिन्यू ब्लॉग करत आहे आपण. 2 दिवस झाले कंटिन्यू ब्लॉग चालू आहे आपला. ट्राय करतोय डेली ब्लॉगचा. सो त्याला काही सपोर्ट करा. बाय बाय. झोपतो तर गुड नाईट. ਟਾਈਮ ਲੱਗੂ ਮਿਟਣੇ ਨੂੰ, ਸਾਨੂੰ ਥੱਲੇ ਸਿੱਟਣੇ ਨੂੰ। 21 ਵਾਰੀ ਜ਼ੋਰ ਲਾ ਲੈ ਛੱਤੀਆਂ, ਐ ਨੀ ਇੱਕੋ ਨਾਰ ਦਾ ਮੈਂ 10